नमस्कार मंडळींनो, मी वर्षा थोरवे आज तुम्हाला भेटायला आणि तुमच्याशी गप्पा मारायला आलेली आहे. तर आपण आता करतो आहे गोड भजी. तर आज देवीची चौथी माळ आहे आणि चौथ्या दिवशी देवीला नैवेद्याला गोड भजी असं मी यूट्यूबवर वाचलं. तर यासाठी आपण थोडीच करणार आहे, एक वाटी गव्हाच्या पिठाची. त्यामुळे 2 चमचे साखर, थोडीशी वेलची घेतलेली आहे आणि थोडेसे काजू घेतलेले आहेत. तर ते काजू मी बघा नंतर कसे वापरते ते. आणि मी याच्यामध्ये दुधाचा मसाला घातला आहे थोडासा. आपण दुधामध्ये घालतो ना एव्हरेस्टचा मसाला, तो. कारण त्यात सगळं बारीक केलेलं असतं. अगदी 1 चमचाच घेतला आहे. तर आता मी गव्हाचं पीठ घेते आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवते. अगदी 1 वाटीच फक्त 1-1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यात मी थोडंसं तेलाचं मोहन घालते आणि मग आपण छान मऊसर भिजवून भजी करायला घेऊ. आपलं पीठ चांगलं भिजवून झालं आहे. थोडंसं मीठ टाकलं आहे मी अगदी, कारण मग गोड पदार्थामध्ये मीठ नसलं ना की तो फार अळणी लागतो. त्यामुळे थोडंसं काकणभर मीठ टाकलं आहे आणि आता आपण भजी करणार आहोत. पण भजी करताना प्रत्येक वेळेला असा एक असा काजू घेऊन मग मी ती भजी टाकणार आहे, म्हणजे मध्ये तो काजू लागेल. तर मी काय काजू तोडले वगैरे नाही आहेत, अख्खेच घेतलेत, म्हणजे थोडीशी भजी पोकळ पण होतील. तर मंडळींनो, आज आहे देवीचं कुष्मांडा रूप आणि चौथी माळ आहे. तर मी आत्ताच एक सुंदर माहिती वाचली व्हॉट्सॲपवर, माझ्या मैत्रिणीने पाठवलेली. तर मी थोडक्यात ती तुम्हाला सांगते. भजी करता सांगते. आधी आपण एक घाणा घालून घेऊ भजीचा आणि मग मी 2च घाणे होतील, फार थोडं पीठ घेतलं, म्हणजे एवढी 1 वाटी असं पीठ घेतलं आहे मी. तर मग भजी करता मी तुमच्याशी गप्पा पण मारते. ओके. छान हलकी झालेली आहे, म्हणजे हलकी होऊन चांगली वर तरंगलेली आहेत भजी. तर मस्त वाटतं आहे. तर मंडळींनो, आज देवी पिवळ्या रंगाचं वस्त्र देवीनं परिधान केलेलं आहे आणि पिवळा रंग हे सौभाग्याचं, मांगल्याचं प्रतीक आहे. पिवळा रंग शक्तीचं, स्फूर्तीचं प्रतीक आहे, यशाचं प्रतीक आहे. तर आज पिवळा रंग घातला ना की पिवळा रंग हा असा आहे की सावळ्या रंगालाही उठून दिसतो, गोऱ्या रंगालाही उठून दिसतो, खुलून दिसतो. पिवळ्या रंगाचा ड्रेस मी पण आता थोड्या वेळाने घालणार आहे, आवरणार आहे. म्हटलं आधी हे करून घेऊया भजी, नैवेद्य दाखवू. दिवा वगैरे तर दिवसभर असतोच दिवा, आणि देवाजवळचाही असतो आणि देवीजवळचाही असतो. मी दिव्यामध्ये सारखं माझं लक्ष असतं, म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ तेल मी सारखी त्याच्यामध्ये घालत असते. तर मग आणि आज पिवळ्या रंगाच्या साड्या नेसून आम्ही सगळे खाली जाणं, गरबा, दांडिया खेळायला जाणार आहे. पिवळ्या रंगाचं वस्त्र घालून सगळ्या बायकांचा रोज ठरलेला असतो, आज कुठला रंग, उद्या कुठला रंग. तर आज पिवळ्या रंगाचा मी तर ड्रेस घालेन. साडीमध्ये तर काही मला जमत नाही, ड्रेस घालूनच जाईन. आणि 8:30-9 वाजता सगळेजण खाली जमतात, तर मजा येते खूप. तर ही जी कुष्मांडा देवी आहे ना, हिचं कुष्मांडा देवीचं महत्त्व इतकं सुंदर मी आत्ताच वाचलं, पण माझ्या जेवढं लक्षात आहे तेवढं मी तुम्हाला सांगते. इतकं सुंदर तिच्या हास्यामधून, म्हणजे तिच्या स्माईलमधून ब्रह्मांडाची उत्पत्ती झालेली आहे. तर आणि त्या देवीचं स्थान सूर्यमंडळात आहे. ही फक्त एकमेव देवी आहे कुष्मांडा, जिचं स्थान सूर्यमंडळात आहे. नाही तर सूर्यमंडळात दुसरं कोणी राहूच शकत नाही. इतकी ही तेजपुंज देवी आहे की ही सूर्यमंडळात हिचं स्थान आहे आणि म्हणून हिचं नाव कुष्मांडा आहे. तर ह्या देवीचं महत्त्व इतकं सुंदर आहे. आणि आज गोड नैवेद्य आहे देवीला, गोड गव्हाच्या पिठाची, गुळाची भजी, गूळ, साखर, काहीही जे अवेलेबल असेल ते तुम्ही घालू शकता. तर असा गोड नैवेद्य देवीला अर्पण करायचा आहे. आणि वस्त्र आहे पिवळं. आणि आज कुठली माळ आहे देवीची? बहुतेक पिवळ्या फुलांची माळ आहे. काल तुळशीची होती ना, आज कुठली? बहुतेक पिवळ्या फुलांची माळ आहे, मी नीट नाही वाचलं. तर मी तर नाही रोज वेगळ्या माळी घालत, कारण कुठली फुलं मिळत नाहीत, कधी बाहेर जायला जमत नाही. तर मी जे आहे ते गजरा, वेणी, फूल, शेवंतीची वेणी आपली. आज मी शेवंतीची वेणी घातलेली आहे देवीला, मी दाखवते तुम्हाला नंतर. जेव्हा नैवेद्य दाखवेन तेव्हा तुम्हाला देवीचं रूप दाखवीन. आज शेवंतीची वेणी सुंदर घातलेली आहे. रोज देवीचं रूप वेगळं दिसतं आणि खूप छान वाटतं बघून. दिवसभर तर दुसरं काही काम सुचतच नाही आणि असं वाटतं तिथेच आपण बसून राहावं देवीजवळ, काय छान मोबाईलवर स्तोत्र ऐकत. तर मग असा छान असा दिवस जातो.
तर मंडळींनो आता आपण नैवेद्य दाखवणारच, मी तुमच्याशी बोलते, थोड्या वेळ मी व्हिडिओ बंद करते. झालं, दुसरा घणा पण आपण टाकलेला आहे आणि एक घणा झाला, दुसरा घणा. आणि हे कमी गॅसवरच तळायला लागतं, कारण की काय ना आतमध्ये कच्चं नको राहायला. मोठा गॅस केला ना तर पटकन वरनं रंग येतो आणि आतमध्ये मग कच्चं राहायची शक्यता आहे. आता थोडंच राहिलं आहे, एक 7-8 होऊन जातील. आता शेवटचा घणा राहिला आहे, तर होऊन जातील पटपट पटपट. आणि मग नैवेद्य दाखवू मस्तपैकी. थोडं आवरून घेते, फ्रेश होते, मग नैवेद्य दाखवू आणि मग खाली जाऊ दांडिया खेळायला. मस्त कसे 9 दिवस जातात ना कळत नाही, खूप मजा येते.